राज्याच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भातली मराठवाड्यामध्ये जवळपास 1.25 लाख लाडक्या बहिणींना अपात्र ठरवण्यात आलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत अनेकांनी खोटी कागदपत्रे दाखल केली आणि या योजनेचा लाभ घेतला। 65 वर्षाच्या वरील महिलांनी सुद्धा लाभ घेतला तर 21 वर्षाच्या खालच्या तरुणींनीही लाभ घेतला असे अनेक आरोप सुरू होते। तर एकाच घरामध्ये 3 जणी सुद्धा योजनेचा लाभ घेत असल्याचं समोर आलेलं। त्यानंतर अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून राज्यात सर्व्हे करण्यात आला आणि मराठवाड्यामध्ये देखील हा सर्व्हे झाला। तेव्हा जवळपास 6 ते 7 लाख अंगणवाडी सेविकांनी हा सर्व्हे पूर्ण केला। त्यामधून आता जवळपास 1.25 लाखावर लाभार्थ्यांना या योजनेमधून बाद करण्यात आले। बरेचशा जणांच्या वेगवेगळ्या अडचणी आहेत। काहींचं केवायसीचा प्रॉब्लेम, बँकला केवायसी नसते, काहीचा आरटीओ डाटा असतो, काही नमो शेतकरीचा लाभ घेतात, त्यांना 500 रुपये मानधन जे प्रत्येक महिन्याला जमा होतं, पण त्यांना ते मेसेज न जात असल्यामुळे ते इथपर्यंत येतात। काहीच्या राशनमुळे पण थांबलेले आहेत पैसे। 2 महिन्यापासून जर पैसे मिळाले नाही। किती महिन्यांपासून ताई? 2 महिन्यापासून। बरं, काय कारण सांगितलंय? काही सांगितलं नहीं सर। 3 महीने से बंद है। बोला है, कुछ बोला उन्होंने? नहीं, कुछ बोले नहीं, ऐसी बगैर आईच नहीं जैसा। च्या बाबतीतला डाटा आणि एका फॅमिलीमध्ये 2 पेक्षा जास्त असणाऱ्या महिलांचा डाटा आपल्याकडे प्राप्त झाला होता। तो आपण तालुका वाईज खाली CDPO आणि जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडे पाठवला होता। त्यांनी त्यांच्या स्तरावर तो डाटा व्हेरीफाय करून आमच्याकडे तो डाटा पुन्हा लिंकच्या माध्यमातून पाठवला आणि तो शासनाच्या वेबसाईटवर आपण लिंकच्या द्वारे आपण शासनाकडे पुन्हा तो सादर केलेला आहे। फॉर्म भरला, कोणी फॉर्म भरला तो ऍक्सेप्ट करणं, रिजेक्ट करणं सरकारचं काम आहे। तो फॉर्म व्हेरीफाय करणं सरकारचं काम आहे। मी म्हणेल त्या महिलांकडून नव्हे तर जो फॉर्म व्हेरीफाय ज्यांनी केला त्या अधिकाऱ्याकडून वसूल करा ना। ज्या अधिकाऱ्यांनी, कारण सरकारचं सुस्पष्टपणे याच्या GR निघालेला होता, तो GR पाहून अधिकाऱ्यांनी फॉर्म मंजूर करायला पाहिजे होता, परंतु सरकारहून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दबाव होता की कोणताही फॉर्म रिजेक्ट होणार नाही, सर्व सरसगट निवडणुकीचं आमिषासाठी हे पैसे दिले गेले आणि म्हणून तत्कालीन सरकार आणि तत्कालीन जे अधिकारी मंजूर करणारे हा फॉर्म त्याच्याकडून वसूल करावा। योजना निवडणुकीपुरती आहे। पूर्ण 8, 9, 10 महिन्याचा विचार केला तर जवळपास 25-30% महिला आता या योजनेतून बाजूला केल्या गेलेल्या आहे। या योजनेचा फायदा गैरफायदा सरकारी कर्मचारी असलेल्या भगिनींनी सुद्धा घेतलेला आहे।